नमस्कार मित्रांनो, डॉक्टर निलेश शहा बोलतोय. आज मी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला ह्या कागदपत्रासंबंधीचा व्हिडिओ बनवतोय. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे आपली जी जात आहे त्या जातीचा दाखला असतो. म्हणजे तुमच्या जातीचे नाव त्या दाखल्यावर लिहिलेले असते आणि हे अत्यंत बेसिक डॉक्युमेंट आहे. तुम्हाला कास्टचा फायदा मिळवायचा असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे कंपल्सरी आहे. तर पहिली गोष्ट, कास्ट सर्टिफिकेट कोणत्या कोणत्या कॅटेगरीला लागते? ओबीसी कॅटेगरी, एसबीसी कॅटेगरी, एनटीबी कॅटेगरी, एनटीसी कॅटेगरी, एनटीडी कॅटेगरी, व्हीजे कॅटेगरी, एससीबीसी कॅटेगरी, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, ह्या सर्व कॅटेगरीच्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट लागते. बाकीच्या गोष्टींपैकी सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट हे कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याच्यानंतर नॉन क्रीमी लेअर आणि चौथं इन्कम सर्टिफिकेट. ही आरक्षणासंबंधीची महत्वाची डॉक्युमेंट आहेत. आता कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी काय करावे लागते? कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला सीएससी सेंटर, आपले सरकार, महाई सेवा, तहसील सेतू कार्यालय या ठिकाणी जाऊन आपला अर्ज व लागणारी कागदपत्रे देऊन आपला ऍप्लिकेशन फिल करून ठेवावं लागतं आणि त्या गोष्टीला साधारण 45 दिवसाचा वेळ लागू शकतो. तर त्याला आपल्या अर्जाबरोबर कोणती कोणती डॉक्युमेंट लागतात? एक तर आयडेंटिटी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ, नंतर अदर डॉक्युमेंट्स पैकी एक मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स ही जे आहेत हे सर्व. आता मी स्क्रीनशॉट तुम्ही ह्या गोष्टीचे करून घ्या. मी वाचत बसलो तर खूप वेळ जाईल ह्या गोष्टीमध्ये. प्रूफ ऑफ आयडेंटिटी इंग्लिश, प्रूफ ऑफ आयडेंटिटी मराठीमध्ये दिलेलं आहे, इथं लाईट झालेले गेले, ठीक आहे. प्रूफ ऑफ ऍड्रेस कोणते कोणते आहेत ते पहा, ह्यापैकी कोणताही एक. अदर डॉक्युमेंट्स मधील जे काही बेसिक गोष्टी असतात, ज्यांच्या काही अडचणी असतात, त्यांना या बाकीच्या डॉक्युमेंट पैकी कोणतं ना कोणतं एक डॉक्युमेंट लागत राहत असतं. तो उदाहरणार्थ वडिलांचं किंवा रिलेटिव्हचं. ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि काय अडचण असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला पर्याय सुचवेल. नंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट पहा. मॅन्डेटरी डॉक्युमेंट, relevant documentary evidence, evidence in support of caste certificate, evidence of the applicant original village town, जी लोक स्थलांतर झालेली, बऱ्याचशा गोष्टी असतात त्यात, ते तुम्ही समक्ष जावा. ह्या डॉक्युमेंटला भरपूर वेळ लागतो. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स अपुरे असतात त्यांना अडचण येऊ शकते. त्यामुळं जर आपल्याकडे नसेल तर तातडीने हे काढण्यासाठी प्रयत्न चालू करा. ह्याचा स्क्रीनशॉट करून घ्या, हे पहा, हे वाचा. काय अडचण असेल तर मला मेसेज करा. कुठं डॉक्युमेंट मिळावं हे मगाशी सांगितलेलं तुम्हाला, ते लिहिलेले आहेत. हे मराठीमधील यादी, अनिवार्य कागदपत्रे कोणती, इतर कागदपत्रे कोणती, पत्त्याचा पुरावा कोणता आहे, इथलं हाईड झाले माझ्याकडनं, आणि कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला लागतो. ओके, थँक्यू. आता याचा पुढचा व्हिडिओ मी लवकरच करून टाकेल. आताचा व्हिडिओ जातीच्या दाखल्यासंबंधी आहे. आपल्या ज्या मित्रांकडे नसेल, जे कॅटेगरीमध्ये असतील, आपल्या क्लासमध्ये ही गोष्ट सांगून ठेवा की जातीचा दाखला एक कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. जर तुम्हाला आरक्षणाचा फायदा मिळवायचा असेल तर जातीचा दाखला कंपल्सरी आहे. दाखला काढताना काय काय काळजी घ्यायची किंवा डॉक्युमेंट्स मध्ये काय काय चेक करायचे सर्व, याचा मी एक सेपरेट व्हिडिओ करून टाकणार आहे. तो व्हिडिओ पण पहा. जर माझं कंटेंट तुम्हाला चांगलं वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर कोणत्याही प्रकारची वेळ घालवणारी माहिती किंवा बोगस माहिती दिली जात नाही. सर्व अपडेटेड आणि एव्हिडन्स असलेलीच माहिती मी देत असतो. ओके, थँक्यू.